आ गया।
छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम माझ्या आईला स्मरून हिंदवी सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगिरी साहेब या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो। आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब ज्यावेळेस मला माझे सहकारी मित्र श्याम शिंदे आणि रुपेश हे मला रोज विचारायचे, तुला 6 गोळ्या लागल्या, असं काय मॅजिक झालं, तुला देव दिसू मला? मी त्याला सांगितलं, हो, मला जेव्हा घाव झाले होते तेव्हा त्याला त्रास होत होता, त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं आणि तो माझ्या कपाळावरती हात फिरवून बोलत होता, काळजी करू नको, मी आलो. मी बोललो, साहेब तुम्ही आल्यामुळे माझी एनर्जी आली. ती व्यक्ती होती डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. मला त्यावेळी कळलं की एका कार्यकर्त्यावरती जेव्हा अशा प्रकारचं संकट येतं तेव्हा आपला नेता आपल्या जवळ असं किती प्राबल्य आणि आपल्यासाठी किती प्रेरणा लावली आणि शक्तिशाली बनतं हे त्यावेळेस मला जाणवलं. मला आपण लोक सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासाठी होम करत होते, प्रार्थना करत होते आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आज मी आपल्यासमोर आहे. मला अभिमान आहे, एक गोरगरीब बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यासाठी मी गोळ्या खाल्ल्या. बाळासाहेबांचे एक शब्द आठवतात की जीवनामध्ये आपण कोणाचे काम आलो आणि कोणासाठी जर आपलं जीवन अर्पण झालं तर खऱ्या अर्थाने आपण सार्थक बनतो. आपल्या या प्रेमापोटी, आपल्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेने मला परत एकदा आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. पहिल्यापासून अजून जलद गतीने आपल्या लोकांचे मी अडचणी दूर करेल असं मी आपल्याला वचन देतो. पहिल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत मी कल्याणकारांसाठी होतो आणि येणाऱ्या काळापर्यंत ज्या ठिकाणी अन्याय होईल, ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या प्रत्येक अडचणीत असणाऱ्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत मदत करण्याचं कार्य करेल. मला आपल्या सगळ्यांना भेटता येणार नाही कारण मला अजूनही थोडा श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मी इथून हात जोडून धन्यवाद देतो. मी माझा परिवार आणि सर्व माझे हितचिंतक कल्याणकारांचे ऋणी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यालयातून वैद्यकीय मदत असू द्या किंवा शासनाच्या योजनेच्या माध्यमात असू द्या किंवा विकासाच्या माध्यमातून माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कार्यरत करत नाही. दिवस असो रात्र असो मला आवाज द्या, मी आपल्यासाठी सदैव असेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. जय पत्रकार सोडून बाकी कोणा